Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about day 11's bridge course activities of standard 6 subject English. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो सेतू अभ्यास ज्याला आपण ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज बोलतो इंग्रजी विषयाच्या व्हिडिओज किंवा डेच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डे 11ची ॲक्टिव्हिटी घेतो आणि त्याचा मेन टॉपिक आहे फ्रॉम रीडिंग टू क्रिएटिंग वाचनापासून एक नवनिर्मितीकडे. सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे की ती एक प्रकारची यामध्ये आपण आयडेंटिफाय द थीम्स म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग कशा प्रकारे करायचं म्हणजे विषय काय आहे, लिस्ट ऑफ नेम्स ऑफ द बुक्स पुस्तकांची नावं कोणत्या आहेत, प्रेझेंट द समरी ऑफ द बुक एखादं बुक रीड केले त्या बुकची समरी कशा प्रकारे प्रेझेंट करायची सांगायची किंवा आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स बुक रीड केल्यानंतर त्या बुकमध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत म्हणजे एक रीडिंगच्या रिलेटेड पूर्णपणे एक क्रिटिकल रीडिंग आपण बोलतो किंवा एक सविस्तरपणे एखादं पुस्तक कशा प्रकारे वाचन करावं आणि त्यामधून आपण एक नवनिर्मिती किंवा नवीन बुक कशा प्रकारे तयार नवीन क्रिएटिव्ह रायटिंग कसं बनवू शकतो या इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आजच्या काळामध्ये व्हिडिओमध्ये का कंटेंट रायटिंग त्याला बोलतात करतात विद्यार्थी किंवा रील्स बनवतात काहीतरी कंटेंट किंवा काहीतरी थीम असावी लागते. सो याची आयडिया या व्हिडिओजमधून किंवा डे 11च्या व्हिडिओजमधून तुम्हाला होणार आहे. तो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट किंवा इंटरेस्टिंग असणार आहे तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. चला आपण सुरुवात करूया. सो फ्रॉम टुडेज टॉपिक फ्रॉम रीडिंग टू कॉलिंग ह्या डे 11च्या टॉपिकमधून विच कॉम्पिटन्सीज ऑर विच स्किल विल ग्रो इन स्टुडंट विद्यार्थ्यामध्ये कोणतं कौशल्य डेव्हलप होणार आहे ते म्हणजे द स्टुडंट्स आर एबल टू रीड शॉर्ट स्टोरीज पोएम्स स्किट्स न्यूज अँड आयडेंटिफाय देअर टॉपिक्स म्हणजे विद्यार्थी आजच्या व्हिडिओमधून किंवा आजच्या या टॉपिकमधून विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे ते शॉर्ट स्टोरी रीड करू शकतील, पोएम्स रीड करू शकतील, स्किट्स किंवा एखादं लघु लघु कथा आपण किंवा लघु नाटिका बोलतो ते स्किट ते तयार करू शकतात किंवा वाचू शकतात. न्यूज असेल किंवा आयडेंटिफाय दे टॉपिक्स वाचल्यानंतर ते कोणत्या प्रकारचं रायटिंग आहे ते ओळखू शकतात. थीम काय, विषय काय, त्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर्स काय, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज द स्टुडंट्स विल गेट आणि मिळणार आहे. आणि आज इम्पॉर्टंट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आपण कुठल्या गोष्टीचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करणार म्हणजे आयडेंटिफाय थीम, विषय, कॅरेक्टर्स म्हणजे पात्र कोणते आहेत, लिस्ट द नेम्स ऑफ द बुक्स पुस्तकांची लिस्ट अँड प्रेझेंट समरी ऑफ द बुक एखाद्या बुक रीड केल्यानंतर त्याची समरी कशा प्रकारे प्रेझेंट करायची समोर प्रस्तुत करायचे याचं नॉलेज या ॲक्टिव्हिटीजमधून किंवा या डे 11 मधून भेटणार आहे. लेट्स गो. लेट्स सी द फर्स्ट activity number A. Do you know? Observe the following pictures carefully and answer the question. इथे आपण बघू शकतो these are the Indian players. They own the trophy. त्यांनी ती ट्रॉफी जिंकलेली आहे. They are celebrating their victory. ते आपला विजय उत्सव सेलिब्रेट करताना आपल्याला इमेजमध्ये दिसते. आता या इमेजच्या रिलेटेड काही क्वेश्चन दिले आहेत. व्हॉट गेम इज शोन इन द पिक्चर. तुम्हाला सांगायचं की या पिक्चरमध्ये कोणत्या गेमची सेलिब्रेशन चाललेलं आहे. ओके, पण यू हॅव टू राईट आन्सर इन इंग्लिश. लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे ना की मराठीमध्ये. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द प्लेयर्स होल्डिंग इन देअर हँड्स. सर्व प्लेयर्सनी त्यांच्या हातामध्ये काय धरलेलं आहे किंवा पकडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डू द प्लेयर्स लुक. प्लेयर्स कसे दिसतात. हॅपी दिसतात, सॅड दिसतात और टायर्ड म्हणजे आनंदी दिसतात, दुःखी दिसतात की थकलेले. यू हॅव टू राईट. ओके. अँड नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द प्लेयर्स डुईंग इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये प्लेयर्स काय करीत आहेत. सो यू हॅव टू राईट द आन्सर इन 1 सेंटेन्स ऑर 2 सेंटेन्स. आता उत्तर तुम्ही कशा प्रकारे लिहायचं एक्झाममध्ये किंवा तयार इंग्लिशमध्ये करू शकता त्याचे मी एक सॅम्पल आन्सर दिले ते आपण बघूया. आणखीन त्याच्या पुढे क्वेश्चन आहे. टोटल 10-11 क्वेश्चन्स आहेत. पुढचे क्वेश्चन दिले आहेत. क्वेश्चन नंबर 5th 1, व्हॉट कॅन यू सी फॉलिंग फ्रॉम द स्काय. ओके, कॉन्फ्लिक्ट बलून्स और एटसेट्रा म्हणजे जेव्हा ते सेलिब्रेशन करतो आकाशातून काय पडताना दिसते ते लिहा. व्हॉट कलर्स आर द फ्लॅग यू नोटीस इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये जो फ्लॅग दाखवलेला त्यांचा कलर्स कशा प्रकारे तो लिहा, कलर्स लिहा. क्वेश्चन नंबर 7, हाऊ मेनी प्लेयर्स आर विजिबल इन द पिक्चर. या पिक्चरमध्ये हाऊ मेनी टोटल प्लेयर्स आर दिसतात. त्या प्लेयर्सचे तुम्हाला नंबर लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन,
हू डू यू थिंक ओन द मॅच? तुम्हाला काय वाटतं की मॅच कोणी जिंकली? म्हणजे ते कंट्रीचं नाव तुम्ही शिका. वेअर इज द सेलिब्रेशन टेकिंग प्लेस? आता हे सेलिब्रेशन जे आहे, विजय उत्सव, ते कुठे होतोय? प्लेग्राऊंडमध्ये, स्टेडियममध्ये की आणखीन एक इतर ठिकाणी? राईट वन वर्ड दॅट डिस्क्राईब द मोमेंट. आता हा जो पूर्ण मोमेंट किंवा क्षण आहे, तो एका शब्दामध्ये कोणत्या शब्दामध्ये डिस्क्राईब करा? जॉयफुल आहे, प्राऊड आहे की एक्साइटिंग आहे, उत्साहवर्धक आहे? सो बाय थिंकिंग केअरफुली यू हॅव टू राईट द आन्सर. आता तुम्हाला ते आन्सर इथे देतो बघा. हाऊ टू राईट आन्सर. फर्स्ट क्वेश्चन. What game is shown in the picture? That is the cricket. What are the players holding in their hand? They are holding a trophy and Indian flag. त्यांनी हातामध्ये ट्रॉफी आणि भारताचा झेंडे धरलेले आहेत. How do players look? How do players look? Happy, sad, or tired? They look happy. What are the players doing in the picture? They are celebrating their victory. Victory म्हणजे विजय साजरा करीत आहेत. What can you see falling from the sky? I can see confetti falling. Confetti जे आहे ते छोटे छोटे पताक्यासारखे ते पडताना आपल्याला दिसतात. Next question. What colors are the color on the flag you notice in the picture? Saffron, white and green. ज्याला आपण केशरी, सॅफ्रॉन म्हणजे व्हाईट कलर आणि ग्रीन कलर जे आपले ट्री कलर आपल्या तिरंगाचा आहे अँड ब्ल्यू कलर. हाऊ मेनी प्लेयर्स आर विजिबल इन द पिक्चर? अबाउट 11 प्लेयर्स आर विजिबल. ओके, 11 प्लेयर दिसतात. हू डू यू थिंक ओन द मॅच? कुणी मॅच जिंकली असेल? आय थिंक द इंडियन टीम ओन द मॅच. भारतीय टीमने जिंकलेले. वेअर इज द सेलिब्रेशन टेकिंग प्लेस? सेलिब्रेशन कुठे होत आहे? इट इज टेकिंग प्लेस इन अ स्टेडियम. स्टेडियममध्ये. राईट वन वर्ड दॅट डिस्क्राईब दिस मोमेंट. दॅट इज अ जॉयफुल. सो एक सॅम्पल म्हणून तुम्हाला इथे आन्सर दाखवले. दिस वे यू कॅन राईट आन्सर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. द रिडिंग रिकॉल गेम्स. त्या गेमबद्दल आपण परत रिकॉल गेम्स. ओके. नेम एनी टू बुक्स यू हॅव रीड रिसेंटली. नुकतेच वाचनात आलेली 2 पुस्तके, तुम्ही वाचलेली 2 पुस्तकांची नावं लिहा. तुमच्यासाठी आहे. हू इज द ऑथर ऑफ युअर फेवरेट बुक? तुमच्या आवडतं पुस्तक जे तुम्ही वाचलं त्याचा ऑथर किंवा लेखक कोण आहे? ते यू हॅव टू राईट द नेम ऑफ द रायटर. रायटरचं नाव लिहा. व्हॉट इज द टायटल ऑफ द बुक यू लाइक्ड द मोस्ट? जे बुक रीड केलं किंवा वेगवेगळे बुक्स वाचले त्याच्यापैकी कोणतं टायटल किंवा कोणतं नाव तुम्हाला जास्त आवडलं ते लिहा. ओके. व्हॉट आर द मेन कॅरेक्टर्स इन दॅट बुक? जे बुक तुम्ही रीड केलं त्याच्यामधले मूळ मेन कॅरेक्टर्स, मुख्य पात्र कोण होते त्यांची नावं लिहू शकता. वेअर डज द स्टोरी टेक प्लेस? आणि त्या बुकमधील जी स्टोरी आहे ती कुठे घडलेली आहे? सो बुकबद्दल दिलेलं आहे. एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. द रीडिंग अँड रिकॉल म्हणजे वाचन केलं आणि त्याचं परत आठवणे. ते एक आपण एक प्रकारचं गेमसारखंच आहे. प्रत्येक प्रश्नानुसार आपण दिले. नेम एनी टू बुक्स यू हॅव रीड रिसेंटली. ते दिलेलं आहे पंचतंत्र अँड ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज. हू इज द ऑथर ऑफ युअर बुक? फेवरेट बुक? सुधा मूर्ती. व्हॉट इज द टायटल ऑफ द बुक यू लाईक द मोस्ट? ग्रँडमाज बॅग ऑफ द स्टोरीज. Who are the main characters? Grandma, Anand, Krishna, Meena, Raghu, and their cousin. Where does the story take place? Story कुठे? The story take place grandma's house during the summer day. ठीक आहे. ते तुम्हाला ते ग्रँडमाज बॅग हे तुम्ही इथे बघू शकता. हेच ते आहे जे आता आपण बघतो ना, ज्याचं वर्णन करतो ती ही स्टोरी आहे. त्याची इमेज तुम्ही इथे बघू शकता त्या बुकची. राईट. नेक्स्ट. हाऊ डू गेम हेल्प स्टुडंट टू अकॉर्डिंग टू द फॅमिली? गेम्स म्हणजे फॅमिलीमध्ये खेळ होतात ते फॅमिलीला कसे एन्जॉय करतात किंवा हेल्प करतात. गेम्स मेक्स स्टुडंट स्ट्रॉंग, हेल्दी, हॅपी अँड टीच टीमवर्क अँड डिसिप्लिन. गेममुळे विद्यार्थी कसे बनतात? स्ट्रॉंग बनतात, हेल्दी होतात, आनंदी राहतात अँड टीच टीमवर्क. टीमवर्क कसं असावं किंवा डिसिप्लिन कशी असावी ते याबद्दल ते शिकतात. देन व्हॉट इज द थीम ऑफ अवर मॉरल स्किट? याची मेन मॉरल काय आहे? एक म्हणजे एक नैतिक गोष्ट काय शिकते या स्किटमधून? बॅलन्स स्टडीज अँड गेम फॉर हेल्दी अँड हॅपी लाईफ. अभ्यास आणि गेम दोन्हीचा बॅलन्स कसा ठेवावा एक आनंदमय जीवन जगण्यासाठी. व्हॉट गेम्स डू यू प्ले टू स्टे हेल्दी?
I play cricket, football, and badminton. You can write this type of answer. Which line show that the family support games? Answer. Games are not just for the fun, they make you strong and healthy. Okay. प्लेइंग टीचर्स आता गेम आपल्याला कशी हेल्प करते त्याबद्दल लिहिलं आहे. प्लेइंग टीचर्स टीमवर्क. खेळल्यामुळे आपल्याला टीमवर्क आपण शिकतो, डिसिप्लिन शिकतो अँड हाऊ टू विन ऑर लूज ग्रेसफुली. जिंकणं किंवा हारणं एक एक ग्रेसफुली कसं घ्यायचं ते याच्यामध्ये शिकतो. स्टडी वेल अँड प्ले वेल. अभ्यास चांगला करा आणि खेळा देखील. या प्रकारे एक मॉरल मेसेज याच्यामधून भेटतो. याच बुकच्या रिलेटेड व्हॉट व्हॅल्यू डज द स्किट टीच. ह्या स्किटमधून तुम्ही कोणते व्हॅल्यूज शिकता आणि कंपोज अ न्यू स्लोगन ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ गेम. खेळाचं महत्त्व याच्यात एक नवीन एक स्लोगन किंवा घोषवाक्य तयार करा. तर ते आन्सर बघू शकता. व्हॉट व्हॅल्यू डज द स्किट टीच. इट टीचेस अस द व्हॅल्यू ऑफ डिसिप्लिन, टीमवर्क, गुड हेल्थ, टाइम मॅनेजमेंट अँड बॅलन्सिंग स्टडीज विथ गेम. अँड एक नवीन आपण स्लोगन किंवा घोषवाक्य तयार करू. प्ले एव्हरी डे, स्टे हेल्दी ऑल द वे. सो या प्रकारे एक डायग्राम किंवा एक तयार करून तुम्ही ते हे घोषवाक्य लिहू शकता. सो दिस ॲक्टिव्हिटी इज कम्प्लिटेड. लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. लेट्स रीड द समरी ऑफ द स्टोरी. एक स्टोरी दिलेली आहे, त्याची समरी दिलेली ती आपण बघूया. द डो अँड द अँट. कबूतर आणि मुंगी. वन हॉट डे अँड अँट वॉज व्हेरी थर्स्टी. खूप गरमीचा दिवस असतो. मुंगीला खूप तहान लागलेली होती. अँड वेंट टू द रिव्हर. ती नदीकडे गेली टू ड्रिंक वॉटर. पाणी पिण्यासाठी. वाईल ट्राईंग टू ड्रिंक. पाणी पित असताना पाणी पिण्याचा प्रयत्न करीत असताना द पुअर अँड स्लीप. तिचा पाय घसरला अँड फेल इन टू द रिव्हर. आणि ती पाण्यामध्ये पडली, नदीमध्ये पडली. शी ट्राईड हार्ड टू कम आउट. तिने खूप प्रयत्न केला बाहेर येण्याचा. बट करंट वॉज टू स्ट्रॉंग. पण नदीचा जो प्रवाह होता तो खूपच जास्त होता, तो बाहेर येऊ शकली नाही. अ डव सिटिंग ऑन अ ट्री नियर बाय. त्याच वेळी झाडाच्या जवळच एक कबूतर बसलेलं होतं. सॉ द स्ट्रगलिंग अँड. ती अँड जी स्ट्रगलिंग करते किंवा जे प्रयत्न करते बाहेर पडण्याचा, संघर्ष करते, त्याने ते बघितलं. ओके. द काइंड डव. तो दयाळू कबुतराने, डवने क्विकली लगेचच काय केलं, प्लक अ लीफ अँड ड्रॉप इट इन टू द रिव्हर. त्याने एक त्या झाडावरचं पान तोडलं अँड ड्रॉप ते पुढे टाकलं इन टू द रिव्हर, पाण्यामध्ये. नियर द अँड. त्या मुंगीच्या जवळ. द अँड क्लाइम्ड ऑन द लीफ. मग मुंगीने आपला जीव वाचवण्यासाठी त्या टाकलेल्या पानावरती क्लाइंब म्हणजे वरती चढली. अँड सेफली फ्लोटेड द शोर. आणि सुरक्षितपणे फ्लोटेड म्हणजे तरंगत ती किनाऱ्याकडे पोहोचली. ते पान पान किनाऱ्यावरती लागलं. शोर म्हणजे किनारा. द अँट वॉज व्हेरी थँकफुल टू द डव. अँटनी त्या डव कबुतराचं खूप आभारी होती. फॉर सेव्हिंग हर लाईफ. तिचा जीव वाचवल्यामुळे. अ फ्यू डेज लॅटर. काही दिवसानंतर अ हंटर केम टू द फॉरेस्ट. एक शिकारी त्या जंगलामध्ये आला. ही सॉ द डव सिटिंग ऑन द ट्री. त्याने बघितलं की झाडावरती डव बसलेला आहे. अँड एम हिज बो ॲट हर. त्याने आपला धनुष्यबाणचा निशाणा त्याच्यावरती लावला. द अँड सॉ दिस. अँडने हे बघितलं अँड वॉन्टेड टू हेल्प हर. त्या अँडला त्या डवला मदत करावीशी वाटली, तिला मदत करावीशी वाटली, कारण डव वॉज हर फ्रेंड. शी क्विकली बाईट द हंटर्स फूट. तिने ती जेव्हा निशाणा लावला तेव्हा तिने पटकन त्या हंटर किंवा शिकारी होत्या त्याचं पायाला तिने चावा घेतला अँडने. अँड ही मिस द एम. आणि ह्याच्यामध्ये चावल्यामुळे त्याचा एम, त्याचा निशाणा चुकला. दिस डव फ्ल्यू अवे सेफली. आणि डव सुरक्षितपणे दूर उडून गेली. मॉरल ऑफ द स्टोरी काय? हेल्प अदर्स. इतरांना तुम्ही मदत करा अँड दे विल हेल्प यू इन रिटर्न. रिटर्नमध्ये ते देखील तुम्हाला मदत करतील. सो दिस इज द समरी ऑफ द स्टोरी. आता याच समरीवरती काही गोष्टी ते नोट केल्यात. अ समरी ऑफ द स्टोरी कशा प्रकारे दिलेत. नेम ऑफ द स्टोरी द डव अँड अँड. म्हणजे मेन पॉईंट कसे काढले बघा. नेम ऑफ द ऑथर अननोन, माहिती नाहीये. मेन कॅरेक्टर कोणकोणते याच्यामध्ये पात्र, डव अँड अँड. हे तुम्हाला एखादी गोष्ट वाचल्यानंतर हे मेन पॉईंट तुम्हाला वेगळे काढता आले पाहिजे, हे ते आपण शिकतो आहोत. ठीक आहे. समरी ऑफ द कंटेंट म्हणजे हे जे कंटेंट आहे किंवा जी स्टोरी आहे त्या स्टोरीची थोडक्यात काय आपण लिहू शकतो. वन डे अँड अँड फेल इन टू द रिव्हर अँड वॉज अबाउट टू ड्रॉन. ती बुडणार असते. अ काइंड डव सॉ हर अँड ड्रॉप अ लीफ इन टू द वॉटर टू हेल्प. अँड
ant climbed out safely. A few days later, the ant saved the dove by biting hunter's foot when he ट्राय टू शूट हर. सो दिस वे म्हणजे एखादी स्टोरी असेल त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये शॉर्ट समरी आपल्याला थोडक्यात सारांश लेखन आपल्याला करता आलं पाहिजे. स्टाईल अँड लँग्वेज यूज कुठल्या प्रकारची भाषेचा कसा यूज केलेला आहे त्याबद्दल स्टाईल कसे. द स्टोरी इज रिटर्न इन अ सिम्पल एक सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज साध्या आणि क्लिअर ज्याला आपण चांगल्या भाषेमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठे कन्फ्युजन नाही. द सेंटेन्सेस आर इझी सोपी वाक्य आहेत अँड टू अंडरस्टँड म्हणजे समजण्यास सोपी वाक्य. सो दिस टाईप ऑफ लँग्वेज ऑफ स्टाईल इज यूज्ड इन द स्टोरी. सो हे आपण एक थोडक्यामध्ये एक समरी ऑफ द स्टोरी या पॉईंटनुसार तयार केलेले आपण इथे बघू शकतो. नेक्स्ट त्याच स्टोरीच्या रिलेटेड who are the main characters in the story, what is the story about, story कशाबद्दल, what message of moral does give, या स्टोरीमध्ये कोणता मेसेज भेटतो. राईट 3 sentences about how you can help others like डो प्रमाणे तुम्ही इतरांना कशी मदत कराल 3 वाक्यामध्ये लिहा. आता आपण डायरेक्ट याचे आन्सर्स बघूया. ओके, हू आर द मेन कॅरेक्टर्स ॲज यू नो दॅट तुम्हाला माहितीप्रमाणे पूर्ण वाक्यात आपण उत्तर या प्रकारे लिहू. द मेन कॅरेक्टर्स आर द डव अँड द अँट. सेकंड क्वेश्चन, what is the story about, story कशाबद्दल आहे. the story is about a kind dove and an ant who help each other in time of danger. म्हणजे संकट काळामध्ये त्या दोघांनी एकमेकांना मदत केली याबद्दल ही स्टोरी आहे. वाक्य रचना नीट बघा. थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेसेज और मॉरल डज द स्टोरी, या स्टोरीमधून आपल्याला कोणता मेसेज शिकायला भेटतो. द मॉरल इज हेल्प अदर्स अँड दे विल हेल्प यू इन रिटर्न. इतरांना मदत करा आणि त्या मदतीच्या मोबदल्यात तुम्हाला देखील मदत मिळेल या अर्थाने. नेक्स्ट क्वेश्चन, राईट 3 sentences अबाउट हाऊ यू कॅन हेल्प अदर्स लाईक डव डीड. डवनी ज्याप्रमाणे इतरांना अँटला मदत केली त्या प्रकारे तुम्ही कशी मदत कराल याबद्दल 3 सेंटेन्स लिहा. 1, आय विल हेल्प माय फ्रेंड्स वेन दे आर इन ट्रबल. मी माझ्या मित्रांना मदत करेल जेव्हा ते संकटामध्ये किंवा अडचणीमध्ये असतील. सेकंड, आय विल शेअर माय बुक्स अँड थिंग्स विथ अदर्स. मी माझी पुस्तकं आणि इतर वस्तू मी इतरांबरोबर शेअर करेल. आय विल बी काइंड अँड हेल्प पीपल वेर एव्हर आय कॅन. ज्या ज्यावेळी मला शकेल त्यावेळी मी लोकांना मदत करील आणि दयाळूपणे वागेल. सो दिस वे यू कॅन हेल्प अदर्स लाईक डव. So this activity is completed. One more activity is given here. Think and think about the book. या book बद्दल विचार करा. Tell or write summary of the book. आता आपण बघितलं तेच आहे. नेम ऑफ द बुक हे आपण जस्ट आपण बघितलं स्टाईल ऑफ द लँग्वेज कंप्लीट केलेलं आहे. ते डबल क्वेश्चन दिलं आहे. हां, नेम ऑफ द बुक, ग्रँड माज बॅग, ऑथर नेम आता बघितलं ना. समरी काय जस्ट आपण बघितलेली आहे. ठीक आहे. इथे मेन चेंज काय ते तुम्हाला ते इमेज पण साईडला दिले आणि त्याच्यानुसार इथे दिलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ही ऑलरेडी वी हॅव कम्प्लिटेड, ही पूर्ण आपण केलेली आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन काय दिले, हाऊ इज द मेन कॅरेक्टर डिफरंट फ्रॉम दी अदर्स. त्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर इतरांपेक्षा वेगळं कसं आहे. ग्रँडमा इज काइंड, वाईज अँड केअरिंग and teaches good values thought of her stories. Okay, then okay, how does the story begins and ends. स्टोरीची सुरुवात आणि एंड कसा होतो. The story begins with children visiting their grandmothers during the summer holiday. आता grandmas and back story याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. It ends with the children learning good values and happily enjoying the grandma stories. Which character did you admire the most? Why? I admire, ही तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या प्रकारची वाचलेली स्टोरीज तुम्ही याबद्दल त्यांच्याबद्दल माहिती लिहू शकता. आता इथे जी माहिती दिलेली आहे ती कशाबद्दल आहे. ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज याच्याबद्दल ही माहिती आहे. ग्रँडमाज बॅग ऑफ द स्टोरीज. ठीक आहे. याची समरी, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोणते आहेत याच्याबद्दल ही माहिती आहे. नीट लक्षात घ्या, नंतर कन्फ्यूज व्हाल. तसं ग्रँडमाज बॅग ऑफ द स्टोरीज याच्यामधली रायटर कोण आहे. सुधा मूर्ती. मेन कॅरेक्टर ग्रँडमा अँड हर ग्रँड चिल्ड्रन.
आणि समरी दिलेली आहे. ग्रँडमा टेल्स इंटरेस्टिंग स्टोरीज टू हर ग्रँडचिल्ड्रन. नातवंडाला ती आजी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते ड्युरिंग द समर हॉलिडेज, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. द स्टोरी टीचेस काइंडनेस, ऑनेस्टी अँड करेज. ही स्टोरीजमधून आपल्याला शिकायला भेटतं, म्हणजे दयाळूपणा, प्रामाणिकपणा, धाडसीपणा अँड गुड व्हॅल्यूज, हे चांगल्या गोष्टी. द चिल्ड्रन एन्जॉय लिसनिंग अँड लर्निंग इम्पॉर्टंट लाईफ लेसन फ्रॉम एव्हरी स्टोरी. या स्टोरीमधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मुलांना एक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटतात. स्टाईल अँड द लँग्वेज कसे सिम्पल, इझी अँड अंडरस्टँड अँड इंटरेस्टिंग स्टाईल या यूज केलेले आहे. ठीक आहे. हाऊ द स्टोरी बिगिन, आणि बघितलं विच कॅरेक्टर्स डिड यू ॲडमायर द मोस्ट. याच्यामधले कुठल्या कॅरेक्टर तुम्हाला चांगली प्रशंसा करण्यासारखं आहे. आय ॲडमायर द ग्रँडमा, ही जी मेन कॅरेक्टर आहे, बिकॉज शी इज लविंग, वाईज अँड टीचर्स इम्पॉर्टंट लाईफ लेसन थ्रू द इंटरेस्टिंग स्टोरीज. व्हॉट रेटिंग वुड यू गिव्ह दिस बुक ऑफ द 5 स्टार. तुम्ही 5 स्टार तुम्ही रेटिंग द्याल का? येस, आय विल गिव्ह द 5 स्टार रेटिंग, 5 आउट ऑफ 5, बिकॉज इट इज इंटरेस्टिंग, एन्जॉयबल अँड टीचर्स गुड व्हॅल्यू. मेन म्हणजे तुम्ही एखादं बुक रीड केल्यानंतर या पॉईंटनुसार तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट याच्यामधून आहे. नेक्स्ट पॉईंट, मेक अ स्मॉल बुक टॉक प्रेझेंट फॉर युअर क्लास. आता तुम्ही समजा ही बुक रीड केलं आहे, ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज, आणि याच्याबद्दल तुम्ही वर्गामध्ये बोलणार आहात, म्हणजे थोडक्यामध्ये एक तुमचे मत व्यक्त करणार किंवा भाषण देणं या प्रकारे. मग बुक टॉक प्रेझेंटेशन दिलेलं आहे. मग तुम्ही सुरुवात या प्रकारे करू शकता. गुड मॉर्निंग एव्हरीवन, टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट माय फेवरेट बुक, ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज. The book is written by Sudha Murthy. It is a collection of interesting and meaningful stories told by grandmother to her grandchildren during their summer holiday. म्हणजे हे बुकमध्ये जे उन्हाळ्या सुट्टीमध्ये एका आजीने आपल्या नातवंडाला सांगितलेल्या गोष्टी या ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीजमध्ये आहेत. माय फेवरेट कॅरेक्टर इज अ ग्रँडमा बिकॉज शी इज काइंड, वाईज अँड टीचर्स अ गुड व्हॅल्यूज थ्रू हर स्टोरीज म्हणून ती खूप छान, कसे दयाळू आहे, हुशार आहे, ती वाईज आहे आणि एंटरटेन करणारी आहे. आय लाईक दिस बुक बिकॉज इट इज अ सिम्पल, एन्जॉयबल अँड टीचर्स अस बी ऑनेस्ट, प्रामाणिक कसं असावं, काइंड अँड हेल्पफुल अँड रिस्पेक्टफुल हे शिकवतो. आय रिकमेंड दिस बुक टू ऑल माय फ्रेंड्स. मी माझ्या सर्व मित्रांना हे बुक रिकमेंड करेल, त्यांना वाचण्यास सांगेल, बिकॉज एव्हरी स्टोरी हॅज अ ब्युटिफुल मॉरल अँड इझी टू अंडरस्टँड. याच्यामध्ये चांगल्या गोष्टी, व्हॅल्यू शिकायला भेटतात. सो या प्रकारे हे बुक आहे. थँक्यू व्हेरी मच. सो पॉईंट वाईज लिहिणं आणि एक प्रकारचं त्या बुकबद्दल पुढे जाऊन सांगणं, प्रेझेंटेशन त्याला आपण म्हणूया, या दोन्ही गोष्टी आपण ते शिकत आहोत. ठीक आहे. सो आता एक एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेलं आहे, डिझाईन अ न्यू बुक. तुम्ही एक नवीन पुस्तक स्वतःचं तयार करा आणि त्याचं जे पहिलं पेज आहे त्याचं डिझाईन तयार करा. एक ॲक्टिव्हिटी दिलं आहे. स्वतः तुम्ही काय करू शकता, टायटल द्या फॉर तुमच्या बुकला. डिझाईन करताना काय करा, बुक कवरचं टायटल फॉर युअर फेवरेट स्टोरी बुक्स, आणि या प्रकारे तुम्ही एक बुक कवर तयार करायचं आहे. जसं आपण एक ड्रॉइंग करतो, म्हणजे बुक आहे, बुकचं नाव पण तुमच्या मनाने द्या, त्याच्यामध्ये टायटल द्या आणि त्याचे इमेजेस तुम्ही काय देऊ शकता, तुम्ही ड्रॉ करू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून एक दाखवलेलं आहे, ते बघू शकता. इथे उत्तर म्हणजे बघूया, टायटल आपण दिलेलं आहे, जे आता आपण वाचली स्टोरी, द डव अँड हे बघा टायटल. मग इमेज तयार केलेले आहे, एक डवचे वरती याची ट्री आहे, रिव्हर आहे, देन एक अँट त्या लिव्हवरती. सो दिस टाईप ऑफ कवर पेज ऑफ युअर फेवरेट बुक, तुमच्या आवडत्या एक इमॅजिनेटिव्ह बुकच्या कवर पेज तुम्ही या प्रकारे बनवू शकता. किंवा वाचलेलं बुक असेल त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आपण कवर पेज करू शकतो का, ते या प्रकारे तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. डे 11ची ॲक्टिव्हिटी ते कंप्लीट होते. तर आवडलं असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.